सगळ्यांना असं वाटतं की राज्याभिषेक झाला म्हणजे 6 जूनला झाला. हे खरं तर गैरसमज आहे सगळ्यांचा. राज्याभिषेकाचा विधी हा तब्बल 10 दिवस चाललेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हा विधी प्रचंड मोठा होता. याची सुरुवात 30 मेला म्हणजे ज्येष्ठ शुद्ध षष्टीला हा या राज्याभिषेकाची विधींची सुरुवात झाली. बरोबर. असं आपण म्हणतो. राज्याभिषेक म्हणजे काय तर अभिषेक करून घेणं, बरोबर. पण अभिषेक करून घेण्याच्या आधी सुद्धा अनेक विधी येतात. बरोबर. मग त्या आधी प्रायश्चित्त असेल, मौजी बंधन असेल, ह्या सगळ्या विधींच्या सोबतच जी सुरुवात झाली 30 मेच्या रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध षष्टीला, ती अशी झाली की गणेश पूजन झालं, मग विनायक शांती झाली, हे सगळे विधी पहिल्या दिवशी उरकले. मग दुसऱ्या दिवशी काय झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला इंद्रिय शांती शिवाजी महाराजांनी केली असं दिसतं. मग ही इंद्रिय शांतीचा विधी पार पडला दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी परत नक्षत्र होम घातला गेला. चौथा दिवस मात्र त्या दिवशी काहीतरी अडचणी होत्या, त्याच्यामुळे त्या दिवशी कुठलंही प्रयोजन दिसत नाही आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर मग नक्षत्र याग केला गेला, पुढच्या दिवशी नक्षत्र होम घातला गेला. असे सगळे विधी होत असताना 5 जून म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला ज्या दिवशी आपण येतो त्या दिवशी खऱ्या अर्थानं सगळे महत्वाचे विधी पार पडले. बरं. म्हणजे आपण जे म्हणतो ना की राज्याभिषेकाला जरी अभिषेक झाला त्या दिवशी, खरा विधी हा ज्येष्ठ शुद्ध द्वादशीलाच झालाय बरं का. बरं. मग ती अडचण कशी आहे ती तुम्हाला सांगतो की आपल्या हिंदू मध्ये आपल्याकडे उपवास असेल तर 12 वाजेपर्यंत आपण ते पकडतो. हे करतो किती चुकीचं सांगतो तुम्हाला की हिंदू धर्मामध्ये दिवस बदलतो तो सूर्योदयाच्या निमित्तानं. करेक्ट. आणि मग ते किती घटिका आणि पळे आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून तुमची द्वादशी आणि दिवस बदलण्याची प्रक्रिया सुरू होत असते. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला मात्र शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं असं म्हणूयात की आपण राज्याभिषेक झाला आणि मग जे राजदर्शनाचा जो विधी असतो आणि मग सिंहासनारोहण झालं वगैरे सगळे झाले विधी. आणि मग ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आणि मग त्या ज्येष्ठ शुद्ध द्वादशीच्या पहाटे म्हणजे आता पहाटे म्हणजे दिवस बदललाय म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आली म्हणजे 6 जून आता सुरू झालाय खऱ्या अर्थानं. त्या दिवशी मात्र मग आपल्याला राज्यारोहण किंवा आपण म्हणूयात की राजसभा भरवली आणि मग तिथं सगळेजण नजराने घेऊन आले आणि मग आपल्या डोळ्यासमोर जे राज्याभिषेक चित्र समोर उभं राहतं ते त्या दिवशीचे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचे बरोबर 6 जूनचे. पण मूळ सगळे विधी जे आहेत ते द्वादशीला उरकले गेलेत. आणि इतकंच नाहीये तर ह्या राज्याभिषेकाच्या नंतर सुद्धा मग पुढं मी जसं सांगितलं की ब्राह्मण भोजन आणि दानधर्म हे 2 विधी पुढे चालू राहील. तर एकंदर तुम्ही असा विचार करा की हा 1 दिवसाचा विधी नाहीये, 10 दिवस हे वेगवेगळे विधी सगळे चालू आहेत आणि महत्वाचे विधी म्हणूयात आपण ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आणि त्रयोदशीला केले गेले.